श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1242. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये भुशुंडीजींनी जे या कलियुगाच्या असलेल्या सर्व अवगुणांमध्ये भगवत प्राप्तीसाठी अनुकूल असलेले काही दैदिप्यमान गुण सांगितलेले आहेत, त्याचं चिंतन बघितलं. या सर्व युगांमध्ये प्रचलित असलेली साधन पद्धती कलियुगामध्ये कशी उपयोगाला येऊ शकत नाही, ते अतिशुद्ध करण्यासाठी विलक्षण कष्ट जीवाला घ्यावे लागतात. परंतु या उलट भगवंताने कलियुगामध्ये एक अशी व्यवस्था जीवासाठी करून दिलेली आहे की ज्याच्या आधाराने तो अत्यंत विना परिश्रम त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि ती व्यवस्था आहे हरिनामाची, भगवंताच्या नामाची. असं भगवंताचं नाम जो या कलियुगामध्ये मनापासून घेतो तो विनाश्रम या कलियुगाच्या सर्व प्रादुर्भावांपासून वाचतो आणि त्याचबरोबर या अत्यंत दुस्तर असलेल्या भवसागरामधून पार होऊन जातो. गोस्वामीजींनी त्यामुळे पुढे जाऊन या चारही युगांपैकी जर मला कुठलं युग निवडायचं असेल तर मी डोळे झाकून कलियुगच निवडीन असा स्पष्ट निर्वाळा आपल्याला दिला. बघा, ज्या गोस्वामीजींनी जवळजवळ 5 दोहे आपल्याला कलियुगाचे असलेले अवगुण सांगितले, तेच गोस्वामीजी या असलेल्या प्राप्त परिस्थितीला भगवत प्राप्तीसाठी सर्वोत्तम परिस्थिती मानतात. कलिजुग समजुग आन नाही, जो नर कर विश्वास. विश्वास असणं गरजेचं आहे. बघा, निराश होणं, हताश होणं हे स्वाभाविक आहे, परंतु या सगळ्या नैराश्यावरती एकच उत्तर आहे, विश्वासाचं. ज्याने हा विश्वास आपल्या मनामध्ये धरला त्याच्यासाठी कलियुगासारखा दुसरं कुठलंही युगच असू शकत नाही. गोस्वामीजींनी आम्हाला या कलियुगामध्ये दानाचं महत्त्व सांगितलं आणि या दान रूपी असलेल्या धर्माच्या एका आधाराने आपण या कलियुगामध्ये उद्धरून जाऊ शकतो असा स्पष्ट निर्वाळा त्यांनी आम्हाला दिला. इथून गोस्वामीजी आम्हाला युगधर्म काय होते, त्यांची असलेली वेगवेगळ्या प्रकारची गुणांची अवस्था कशी होती याचं चिंतन सांगू लागतात. नित जुग धर्म होही सबके रे, हृदय राम माया के प्रेरे. शुद्ध सत्व समता विज्ञाना, कृत प्रभाव प्रसन्न मन जाना. सत्व बहुत रज कछुरति कर्मा, सब विधि सुख त्रेता कर धर्मा. बहुरज स्वल्प सत्व कछु तामस, द्वापर धर्म हर्ष भयमानस. तामस बहुत रजो गुण थोरा, कलि प्रभाव विरोध चहुरा. बुध जुग धर्म जानी मन माही, तजी अधर्म रति धर्म कराही. काल धर्म नहीं व्यापहिताही, रघुपति चरण प्रीति अति जाही. नटकृत बिकट कपट खगराया, नट सेवक ही न व्यापई माया. हरि माया कृत दोष गुण, बिनु हरि भजन न जाही.
भजिय राम तजी काम सब, अस विचारी मन माही। तेहि कलिकाल बरस बहु, बसेउ अवध बिहगेस। परेउ दुकाल विपति बस, तब मैं गयऊं विदेश। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आज मला माझ्या लहानपणीची एक आठवण आपल्या समोर सांगावीशी वाटते. माझा स्वभाव पहिल्यापासूनच थोडासा आउट ऑफ द बॉक्स ज्याला म्हणता येईल असा विचार करण्याचा होता. लहानपणी शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन असायचं आणि त्यावेळेला आम्हाला कुठली ना कुठली तरी एखादी सायंटिफिक फिक्शन अशा पद्धतीची गोष्ट लिहायला सांगायचे. मला आठवायचं की वेगवेगळ्या पद्धतीने त्या फिक्शन लिहित असताना मी विचार करायचो. लहानपणी झालेले संस्कार कुठेतरी आपल्या मनामध्ये घर करून असतात बघा. अगदी आत्तापर्यंत माझ्या मनामध्ये एक असा विचार रेंगाळत असायचा की असं जर आपल्याला एखादं घड्याळ मिळालं, टाइम मशीन सारखं, की ज्याच्या आधाराने आपण जे वर्ष सांगूत, जो काळ सांगूत, त्या काळामध्ये सगळं काही बदलून आपल्याला तो त्या काळाचा अनुभव देऊ शकेल. आणि हा विचार विशेषत्वाने कधी यायला लागला माहिती आहे का? जेव्हा मी गोंदवल्याला श्री महाराजांचं चरित्र वाचत, चिंतन करत जायचो आणि मग मनामध्ये विचार यायचा की या काळाचे काटे एक 100-125 वर्षापूर्वी जर आपल्याला नेता आले तर काय आनंद होईल, होय की नाही? कसे महाराज बत्ताशावरून फिरत असतील, कसं श्री महाराज रामासमोर भजन करत असतील, कसं श्री महाराज लोकांशी संवाद करत असतील. असं वाटायचं की सगळं याची देही याची डोळा हे सगळं अनुभवावं. गुरुच्या संगतीमध्ये राहण्यासाठी हे काटे 100-125 वर्ष मागे नेता आले तर मग आणखीन कुठेतरी मनामध्ये वेगवेगळे विचार रुंजी घालू लागायचे. आणखीन मागं जाऊन छत्रपती शिवाजींचं दर्शन घेतलं तर, आणखीन मागं जाऊन समर्थांच्या समवेत काही काळ वास करता आला तर, कधी तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आपल्याला रमता आलं तर, आणखीन मागं जाऊन नाथांच्या बरोबर त्यांच्या या भारुडामध्ये कुठेतरी टाळकुट्या म्हणून का होईना उभं राहावं तर, श्रीखंडाचं दर्शन घेता आलं तर, आणखीन मागं जाऊन माऊलीच्या ज्ञानेश्वरीच्या अमृतानुभवाच्या ओव्या अनुभवते आला तर, आणखीन मागं जाऊन आदि शंकराचार्यांच्या बरोबर हे भारत भ्रमण करताना त्यांनी केलेला हा समस्त धर्माचा विस्तार, त्यांची ही विलक्षण असलेली प्रतिभा याचा अनुभव घेता आला तर, आणखीन मागं जात द्वारकेमध्ये श्रीकृष्णाचं वैभव बघता आलं तर, आणखीन मागं जात वृंदावनामध्ये भगवंताचा रास अनुभवता आला तर, आणि ही मनाची संकल्पना अशीच वाढत वाढत कुठेतरी अयोध्येमध्ये देखील घेऊन जायची. ज्याप्रमाणे हे भुशुंडीजी नीलगिरी पर्वतावरून उड्डाण करत अयोध्येमध्ये येतात आणि भगवंताचं हे बालचरित्र पाहतात, मनामध्ये विचार यायचा की हे प्रभो, आम्हाला देखील ती संधी देशील का रे? तुझं हे सगळं चरित्र अनुभवता येईल का? आणि तेच प्रल्हादाची साधना बघण्यासाठी, ध्रुव बाळाची साधना बघण्यासाठी त्रेतायुगामध्ये देखील मन निघून जायचं. वाटायचं की या सगळ्या गोष्टी अनुभवाव्यात, बघाव्यात. देवर्षी नारदांचं दर्शन घ्यावं, महादेवाचं दर्शन घ्यावं, विष्णुपती भगवंताचं दर्शन घ्यावं. आणि हे सगळं या ब्रह्मदेवाने जेव्हा या सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात केली त्या क्षणापासून हे सगळं या टाइम मशीनच्या आधाराने अनुभवावं. काय आनंद होईल ना. परंतु सज्जनो, शेवटी ही कल्पना आहे. या कल्पनेच्या आधाराने मन तर मागं जाईल, परंतु कदाचित
जसं समर्थ म्हणतात की मानस पूजा आणि प्रत्यक्ष दर्शन यामध्ये महदांतर. मानस पूजा करून भगवंताचं दर्शन आनंदमय आहे, निश्चितच आहे, काही शंकाच नाही. परंतु जर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं तर ते मानस पूजेपेक्षा निश्चितच अनंतपटीने सुखदायक ठरणार, आनंददायक ठरणार, यात काही शंका नाही. या कलियुगाच्या असलेल्या या समस्त निगेटिव्हिटीमधून, नकारात्मक असलेल्या वातावरणामधून कधी आपलं मन त्रेतायुगामध्ये जाऊ शकेल का? कशा पद्धतीने या भावाभावांमध्ये असलेलं निर्मळ प्रेम आहे, कसा प्रभू रामचंद्रांच्या प्रत्येक कृतीमध्ये हा मर्यादा पुरुषोत्तम आपल्याला दिसतोय, त्याची विनयशीलता आपल्याला ही या युगामध्ये ज्या पद्धतीने अनुभवता येते, हे सगळं पाहता येईल का? प्रत्येक युगाचा तो धर्म आम्हाला अनुभवता येईल का? सज्जनो, परंतु जेव्हा मी या चौपाया वाचत होतो तेव्हा गोस्वामीजींनी माझ्या मनामध्ये चालू असलेल्या या फिक्शनची जणू काही मला गुरुकिल्लीच देऊन टाकली बघा. अरे म्हणारे बाळा, हे फार सोपं आहे. म्हटलं महाराज सोपं आहे? एकदम सोपं आहे म्हणाले. मला महात्मा गांधींचं एक वाक्य आठवतं. महात्मा गांधी रामराज्यावरती अनेक वेळा बोलायचे, आपल्याला कल्पना आहे. आणि आज देखील आम्ही अनेक लोक रामराज्याच्या संकल्पनेविषयी बोलतो, विचार करतो की कधी येणार रामराज्य, कधी येणार रामराज्य. तेव्हा महात्मा गांधी म्हणाले होते की रामराज्य आणायचं असेल तर त्याची सुरुवात सर्वप्रथम आपल्यापासून करायला हवी. जग सुधरावं, समाज सुधरावा, या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत. मी जर राम झालो तर हे सगळं माझ्या अवतीभोवती पसरलेलं साम्राज्य हे रामराज्य होऊन जातं. मी माझ्या आतमध्ये जसा सुधरीन तसे तसे मला युगाचे धर्म हे वेगवेगळे अनुभवायला येऊ शकतात. मग हे निश्चितच फार सुलभ असं टाइम मशीन आहे, होय की नाही? आणि त्यामुळं गोस्वामीजी आम्हाला म्हणतात की हा काळ तरी काय आहे शेवटी? हा माया निर्मितच आहे, माया प्रेरितच आहे. हा काळाचा प्रवाह अनंत वाहतोय. जसं एखादं मेरी गो राऊंड असावं, ते जसं गोल गोल फिरत असावं, त्या पद्धतीने एक कल्प संपून दुसरं कल्प सुरू होत आहे. जसे आपले घड्याळाचे काटे दिवसाचं चक्र दाखवतात, त्याप्रमाणे एक मोठं घड्याळ आहे या ब्रह्मांडामध्ये, जे या कल्परूपी असलेल्या काट्यांना फिरवत असतं. त्यामुळे हा काळाचा प्रवाह मायावी आहे. अशा या मायेने प्रेरित होऊन आम्ही सगळेजण या वेगवेगळ्या युगांमध्ये जगत असतो. जसं घड्याळामध्ये सकाळचे 6-7 वाजले की आपली दिनचर्या सुरू होती, दुपारचे 12 वाजले की भोजनाची वेळ होते, संध्याकाळ 6 झाली की आपली विश्रामाची वेळ येते. हे जसं प्रत्येक त्या घड्याळाच्या काट्यावरती ठरलेला मनुष्य धर्म आहे, त्याप्रमाणे सज्जनो या कल्पांतरूपी घड्याळामध्ये देखील प्रत्येक युगामध्ये काय करायचं याचे गुणधर्म ठरलेले आहेत. म्हणजे उत्तर किती सोपं आहे की जर तुम्हाला त्रेतायुगामध्ये जगायचं असेल तर त्रेतायुगाच्या गुणधर्मांनी आपलं जीवन व्यतीत करणं म्हणजे त्रेतायुगामध्ये जाणं आहे. तुम्हाला सत्ययुगात जगायचं असेल तर त्याचे गुणधर्म आपल्या जीवनामध्ये उतरवा. द्वापार युगामध्ये जायचं असेल तर त्याचे गुणधर्म आपल्या जीवनात उतरवा. आणि कलियुग तर वर्तमान आहे. कलियुगाच्या गुणधर्मांसाठी वेगळे विशेष कष्ट करावे लागणार नाहीत. परंतु जर तुम्हाला या कलियुगात राहत असतानाही सत्ययुग अनुभवायचंय, त्रेतायुग अनुभवायचंय, द्वापार युग अनुभवायचंय, तर त्यासाठी कुठलंही टाइम मशीनची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा जादूटोणा करण्याची गरज नाही. गरज आहे मी माझ्या स्वतःवरती जर काम केलं तर मी पाहिजे त्या युगामध्ये जाऊ शकतो, पाहिजे त्या. सज्जनो, हे सगळं जग एक मिस्टिक सायन्स आहे, गूढ आहे हे सगळं. मी परवा पंडित जसराज यांचा एक इंटरव्ह्यू ऐकत होतो. कमाल गोष्ट त्यांनी सांगितली. मला श्री महाराजांच्या वाक्याची आठवण देखील आली ते ऐकत असताना. बघा, महाराजांचं एक वाक्य आहे
की ज्याला सर्व नादांमध्ये नाम ऐकू येतं त्याची तयारी काही औरच असते. प्रवचनामध्ये पहिलंच वाक्य आहे एका दिवसाच्या. ठीक आहे. पंडित जसराज म्हणतात की या जगामध्ये अशी कुठलीही गोष्ट नाही की ज्याला नाद नाहीये. त्याला प्रत्येकाला एक ध्वनी आहे. सप्तस्वरांपैकी त्या प्रत्येकाला एक इंटेन्सिटी आहे. तो त्या इंटेन्सिटीने तो नाद अखंड त्या वस्तूमध्ये होत असतो. जर तुम्ही रियाजाने, गुरुकृपेने, साधनेने जर त्या इंटेन्सिटीला जाऊन पोहोचू शकला, जर तुमचा स्वर देखील एक्झॅक्टली त्याला मॅच करू लागला, तर तुमचा स्वर त्या वस्तूला सचेतन करतो. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी बदल तो घडवून आणतो. आणि ह्याच्या मागे खूप मोठे फिजिक्स आहे. मी केवळ पंडित जसराज बोलले म्हणून मी तुम्हाला सांगत नाहीये. जगामध्ये सिमिलर इंटेन्सिटी असलेल्या, सिमिलर ऑक्सिलेशन असलेल्या दोन गोष्टी या अखंड एकाच पद्धतीने फिरत असतात. एकाच पद्धतीने. हे शास्त्र समजून सांगणं हे तसं कठीण आहे. परंतु अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर दोन लाईक माइंडेड लोक, समविचारी लोक ही कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीने एकत्र येतात. कारण त्यांचे विचार हे एकाच फ्रिक्वेन्सीवरती ऑक्सिलेट होत असतात. मग ती फ्रिक्वेन्सी चांगली का वाईट हा भाग पुढचा आहे. परंतु हे दोन विचार करणारी लोक जेव्हा एकाच फ्रिक्वेन्सीवर असतात तेव्हा ते एकत्र राहतात. जशा विचारांच्या फ्रिक्वेन्सी बदलतात तसे तसे पुन्हा ते वेगवेगळ्या त्यांच्या असलेल्या ग्रुप्सच्या दिशेने आपल्यापासून दूर जातात. म्हणजे या विश्वामधला जो नाद आहे त्याला देखील एक इंटेन्सिटी आहे. त्याप्रमाणे सज्जनहो, जर मी माझ्या मनाची इंटेन्सिटी, माझ्या मनाचं ऑक्सिलेशन, माझ्या मनाची अवस्था त्रेतायुगाच्या, सत्ययुगाच्या किंवा द्वापार युगाच्या इंटेन्सिटीला जर निरंतर ठेवू शकलो तर मी देहाने कलियुगात राहीन, परंतु मी ज्या विचारांशी नित्य निरंतर एकाग्र झालेलो आहे मी ते युगामध्ये राहायला सुरुवात करेन. त्या युगामध्ये बघा, श्री महाराज जेव्हा त्या अबूच्या जंगलामधून जात होते आणि भैयासाहेब मोडकांना त्यांनी काही काळ अंतरावर बसवून ठेवलं आणि एका अत्यंत दुर्गम अशा गुहेमध्ये श्री महाराज गेले. तिथं एक साधू तपस्वी शरपंजरी झालेला तपस्या करत होता आणि महाराज समोर आल्यानंतर डोळे उघडून कलियुगामधली घटना, 100-150 वर्षापूर्वीची घटना, कलियुगामध्ये हा देह आहे आणि डोळे उघडून तो श्री महाराजांना विचारतोय की राम जन्म झाला का? म्हणजे कलियुगामध्ये देह आहे परंतु विचारांची इंटेन्सिटी आहे त्रेतायुगाची. केवढी मोठी उपलब्धी आहे सज्जनोय. श्री महाराज जेव्हा आम्हाला नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या म्हणतात, म्हणजे काय करतात? तुमच्या विचारांचं ऑक्सिलेशन, त्या मनाचा पेंड्युलम संत विचारांच्या पेंड्युलमशी एकत्र करतात. म्हणून महाराज चरित्र वाङ्मयाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला सांगतात की तुम्ही इतकं नाम घ्या, इतकं नाम घ्या की तुमच्या मनाची जागा मी घेईन. कारण मग तुमचं आणि माझं पेंड्युलम एकाच ऑक्सिलेशन वरती येईल. फार मोठं विज्ञान आहे सज्जनो. या सगळ्या गोष्टी कशा समजून सांगायच्या? त्यामुळं मायेच्या प्रभावातून जर बाहेर पडायचं असेल तर मनाला नाममय करून टाका. आणि मनाला नाममय करणं म्हणजे नेमकं काय? तुम्ही म्हणाला हो मग आम्हाला आमचा कामधंदा करायचा आहे, प्रपंच सांभाळायचा आहे, मग आम्ही थोडे जरी वेळ
त्या नामातून बाहेर आलो तर मग आमचं ऑक्सिलेशन बिघडेल, मग आम्ही त्या संतांपासून विभक्त होऊन जाऊ. संतांना काही वास्तविकता कळत नाही का? मी तुम्हाला काही दिवसापूर्वीच पूज्य बापूंच्या आधाराने एक वाक्य सांगितलं होतं की संत हे आस्तिक नाहीत, संत हे नास्तिक नाहीत, संत हे वास्तविक आहेत, प्रॅक्टिकल आहेत. जेव्हा समर्थ म्हणतात भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, याचा अर्थ समर्थांना नित्य निरंतर रामासमोर उभं राहून त्याची पूजा अर्चा नामस्मरण करणं एवढंच अपेक्षित आहे का? जे समर्थ प्रारब्धाला मानत नाही, जे समर्थ पुरुषार्थावरती आपला भरोसा ठेवतात, त्या समर्थांना केवळ हातामध्ये जपमाळ घेऊन नित्य निरंतर त्या भगवंताचीच उपासना करत राहणं अपेक्षित आहे का? कारण भक्त म्हणजे विभक्त नव्हे. मग भक्त या शब्दाची व्याख्या काय करायची? ब्रह्मानंद महाराज ही स्थिती आम्हाला सांगतात. सज्जनो, आपलं मन देऊन टाकणं हे भक्त होणं आहे बघा. म्हणजे कसं की नाम घेता घेता एका टप्प्यावरती आपल्या मनातल्या सर्व संकल्प विकल्पांना तिलांजली दिली की आपण मन आपल्या गुरुरायाला देऊन टाकलं. मग आपण म्हणालो आम्ही तर हे देऊन टाकलं. नाही सज्जनो, ब्रह्मानंद महाराजांसारख्या संताला हे शक्य झालंय, आणि ते देखील अत्यंत प्रार्थनेने विनवणी करून. म्हणून ब्रह्मानंद महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, दीन ब्रह्मानंद प्रार्थी तसे भावे, मन लय व्हावे रामरूपी. माझं मन हे रामा तुझ्या या भक्तीमध्ये, तुझ्या या रूपामध्ये, तुझ्या या नामामध्ये लय करून टाक. आता त्या फ्रिक्वेन्सी बदलूच देऊ नकोस पुन्हा कधी. आणि त्यामुळे आम्हाला त्या कथा समर्थ देखील सांगतात की ते दक्षिणेला गेले असताना त्यांना हनुमंताने खुशकीच्या मार्गाने बिभीषणाच्या चिरंजीव राज्यामध्ये नेलं, लंकेमध्ये, आणि त्यांना बिभीषणाचं वैभव दाखवलं वगैरे. त्या कथा आपण सगळे ऐकलेल्या आहेत. हे सगळं घडू शकतं सज्जनो, सगळं घडू शकतं, परंतु तेवढी उत्कट साधना झाली पाहिजे. आणि मन एकदा आपण भगवंताला अर्पण केलं तर आमच्या अंतरंगामध्ये आम्हाला त्याची खूण पटते. काय खूण आहे मन भगवंताला अर्पण केल्याची? शुद्ध सत्व समता विज्ञाना, कृत प्रभाव प्रसन्न मन जाना. जसं गंगा मैया ही उद्गमाच्या शेजारी अत्यंत स्वच्छ आहे, तसं हे मन लय झालं की ते जाणीव रूपाने, शुद्ध रूपाने, गणेशाच्या रूपाने आपल्यामध्ये वास करतं. जसं एखाद्या बीजाला अंकुर फुटावा, नुकताच अंकुर फुटावा, त्याला अजूनही कुठल्याही प्रकारची त्याची वाढ झालेली नाहीये, तसं अतिशुद्ध जाणीवेमध्ये मन आपलं स्थिरावतं. आणि अतिशुद्ध जाणीव ही एखाद्या निरागस बालकाप्रमाणे सज्जनो. जसं ते निरागस बालक सर्व दृष्टीने आनंदाने भरलेलं आहे, तसं ज्याने आपलं मन भगवंताला अर्पण केलं, त्याच्यामध्ये विलीन करून टाकलं, त्याच्या जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच राहत नाही. ही गंमत आहे, ही गंमत आहे. नित्य निरंतर आनंद, प्रसन्न शुद्ध सत्व भावनेमध्ये विज्ञान रूपाने राहणं, याचं नाव मन लय करणं आहे. तेच या संतांचं, तेच या रामाचं ऑक्सिलेशन आहे, ज्याने त्या पद्धतीने ही शरणागती स्वीकारली आणि अत्यंत प्रार्थनेने, काकुळतीने भगवंताला ही विनवणी केली. भगवंताने त्याला आपल्या फ्रिक्वेन्सीला जणू काही ऍडजस्ट करून घेतलेलं आहे. आणि मग मला सांगा, जर अशी अवस्था कलियुगामध्ये एखाद्याने गुरुकृपेने, आपल्या साधनेने प्राप्त केली, तर तो कलियुगात आहे का?
तो कलियुगात आहे का? तो देखील श्री महाराजांना भेटलेल्या या तपस्वीप्रमाणे देहाने तर कलियुगात आहे, परंतु तो खऱ्या अर्थाने विदेही झालाय. तो गेला सत्ययुगामध्ये. शुद्ध सत्वगुण, समता, विज्ञान आणि मन प्रसन्न असणे हा सत्ययुगाचा प्रभाव जाणावा. आणि हे नामाने शक्य आहे सज्जनो. अगदी मी म्हणतो ठीक आहे, आज माझं नामस्मरण खूप नाही, परंतु एक साधा मी तुम्हाला प्रश्न विचारतो की एखाद दिवशी तुम्ही खूप त्रस्त आहात मनाने आणि न जाणे अकारण भगवंताने कृपा केली आणि एक चांगलं 1-2 तास तुमचं मनापासून नामस्मरण झालं. काय वाटतं नामस्मरण झाल्यानंतर? आपणच आपल्याला प्रश्न विचारा. असा अनुभव प्रत्येकाला त्याच्या आयुष्यामध्ये येतो. 1-2 तास छान मनापासून नामस्मरण झालं तर काय अनुभव येतो? मन प्रसन्न होतं, हाच अनुभव आहे. अगदी छान वाटतं, प्रसन्न वाटतं, आनंदी वाटतं. कुठला विचार येत नाही मनामध्ये आणि जी काही मळभ होती असली तर असू देत म्हणतो महाराज बघतील असा म्हणून आपण ती सहजतेने सोडून देतो. काय होतं, हा जो कली तुमच्या आतमध्ये शिरला होता, जो तुम्हाला त्रास देत होता, महाराजांनी त्या कलीवरती नामरूपी बाण सोडला आणि कली तुम्हाला ते नाम आल्यामुळं सोडून बाहेर पळून गेलेला आहे. तुम्ही शुद्ध झालेला आहात. त्यामुळे तर कलिकालाचा प्रभाव नामावरती चालत नाही असं संत आम्हाला वारंवार सांगतात. बघा, तुम्ही आज डिप्रेशनच्या गोळ्या घेऊ नका, झोपेच्या गोळ्या घेऊ नका. एकच काम करा, मनापासून गुरूंनी दिलेलं साधन करा. मग तो कुठलाही मार्ग तुम्हाला सांगितलेला असो, परंतु मनापासून जीव ओतून करा. बघा, आणि तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक भगवंताचं हे नाम, गुरूंनी दिलेला हा भक्ती मार्ग आम्हाला या युगधर्माच्या असलेल्या प्रभावातून बाहेर काढतो आणि थेट आम्हाला उद्गमापर्यंत घेऊन जातो, या सत्ययुगापर्यंत तो घेऊन जातो. अशा या सत्ययुगाचा धर्म आहे नित्य प्रसन्न राहणं, आणि हेच संतांना आवडतं. आणि बघा, कलियुगामध्ये मग किती विलक्षण आम्हाला आनंद देणारी घटना आहे की या सगळ्या साधन सुखसोयी आहेत. म्हटलं तर जगामध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये आम्हाला जाण्यासाठी विमानं उपलब्ध आहे. कुठल्याही तीर्थक्षेत्रामध्ये जाण्यासाठी जसं अज्ञानाला हनुमंताची मदत लागली त्याची गरज नाही. पुणे एअरपोर्टवर जा, काशी विश्वेश्वराचं दर्शन घेण्यासाठी तुम्ही सकाळी ठरवलं तर संध्याकाळपर्यंत पोहोचू शकता, अशी परिस्थिती आहे. आता अगदी मानस सरोवरापर्यंत देखील 2-4 वर्षामध्ये आपल्याला सुलभतेने जाण्याची सोय होणार आहे म्हणून ऐकतोय. सांगण्याचा उद्देश की कलियुगाच्या असलेल्या या सर्व सुखसोयी आणि नामस्मरणाच्या आधाराने सत्ययुगाची प्रसन्नता, हे जर कॉम्बिनेशन आम्हाला गुरुकृपेने प्राप्त झालं तर मोक्ष काय? कोण मागतोय मोक्ष? कशाला पाहिजे मोक्ष? सज्जनो, नाम आम्हाला सत्ययुगाचा अनुभव करून देतं. आणि त्यामुळं काय होतं, काळ हा मायेच्या अधीन आहे हे आपण ऐकलं. कारण तो जसा गोल गोल फिरवतो तसा माया देखील गोल गोल आम्हाला फिरवत राहते. आणि जेव्हा तुम्ही मनाने सत्ययुगामध्ये जगत आहात म्हणजे एका अर्थाने तुम्ही मायातीत झालेला आहात. तुमच्यावर मायेचा प्रभावच चालत नाहीये. माया देखील वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला त्यावेळेला परीक्षा घेऊन सतावून सोडायचा प्रयत्न करते, परंतु आपल्या अंतरंगामध्ये आपल्या स्वानंदाशी जो निमग्न राहू शकतो तो या सत्ययुगातून बाहेर येऊ शकत नाही. अशी भगवंताच्या नामाची महती आहे जी तुम्हाला या कलिकालाच्या प्रभावामधून वाचवते. आपण म्हणाला, हो पण या कलियुगामध्ये आम्हाला कर्तव्य करायची आहेत, लोक आमच्याशी वेगवेगळ्या प्रकारच्या क्लुप्त्या करतात, राजकारण करतात,
कुरघोडी करतात. आम्ही जर इथं सत्ययुगासारखे वागू लागलो तर या कलियुगात आमचा निभाव कसा लागणार? आपल्याकडे म्हणतात ना, आला हा मोठा हरिश्चंद्राचा अवतार. म्हणजे सत्ययुगाप्रमाणे जगणं, आचरण करणं हा एक मोठा अपराध मानला जातो या कलियुगामध्ये. सज्जनो, गुरुकृपेने मला केवळ एकच सांगावं असं वाटतं की तुम्ही फक्त नामामध्ये राहा. त्या नामाची छत्रछायाच तुम्हाला या कलियुगामध्ये संरक्षण देईल. वसोनी अंतरी बोलवी उत्तरे, जेणे हा संसार सार होय. जनार्दन स्वामी भगवंताला प्रार्थना करतात की तूच माझ्या हृदयात वसावे आणि तूच उत्तर द्यावीस बाबा, मला आता काही कळत नाही. सज्जनो, भगवंत अशा रीतीने योगक्षेमम वहाम्यहम, अशा रीतीने जो नामामध्ये रत आहे अशा जीवाला सांभाळतो आणि त्याला सत्ययुगाच्या आनंदामध्ये नित्य स्थिर ठेवतो. यातील पुढील टप्प्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण जय जय.